आज अचानक सासूबाई म्हणाल्या, चिवडा बनव असं, आणि तोही कुरकुरीत. मग मी बोलले, आई तुम्हीच बनवा की, तुमच्या हाताचा चिवडा खूपच छान लागतो आणि कुरकुरीत असायला लागतो. मग काय सासूबाई लागल्या कामाला. बघा की मग चिवडा कसा बनतोय ते. आईंनी मुरमुरे घेतले, लगेच तेल तापण्यासाठी ठेवले. तेल तापले जात नाही तेवढ्यात तर त्याच्यात शेंगदाण्यांनी उडीच मारून दिली आणि मला म्हणाल्या, जोपर्यंत शेंगदाणे लाल होत नाही त्यांना पूर्णपणे तळायचं. तळले गेल्यावर काढून घ्यायचं आणि लगेचच गरम गरम मुरमुऱ्यांमध्ये टाकून द्यायचं म्हणे. लगेच घेऊया म्हणे आपण मका पोहे. मका पोह्याला पण छान प्रकारे तळू द्यायचं आणि त्यांनाही लगेच आपण गरम गरम काढून लगेच मुरमुऱ्यांमध्ये टाकायचं. नाहीतर म्हणे मुरमुरे जे आहेत ते नरम होऊन जातात आणि असं गरम टाकल्यामुळे मुरमुरे खूप कडक आणि क्रिस्पी लागतात म्हणे. मग घेतल्या आम्ही डाळ्याही तळून टाकून दिल्या. मग आई म्हणाल्या की बारीक शेव पण टाक, फरसाण टाक. मी फरसाण आणले, फरसाण टाकले आणि गाठिया शेवही टाकले. मग काय बोलता बोलता लक्षातच नाही राहिले. तिखट, मीठ, हळद जे काही मसाले होते ते तर तळायचे राहूनच गेले होते. मग आई म्हणाले तळ म्हणे. मग तळले गेल्यावरती त्यांना मुरमुऱ्यांमध्ये टाकून दिलं. मग आई सांगत होत्या, जोपर्यंत मुरमुऱ्यांचा रंग बदलत नाही म्हणे याला तोपर्यंत खालीवर मिक्सचर करायचं आहे. आणि एकदा की रंग बदलला मुरमुऱ्यांनी की समजायचंय चिवडा तयार आहे. या की मग छान असा चिवडा खायला.